लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेलेच नाहीत। 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी जी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना ई-केवायसीची तारीख वाढलेली आहे। 1 महिना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आजपासून आपल्याला पाहायला मिळू शकतोय। 27, 28, 29, 30 जानेवारी असे 3 ते 4 दिवस पुढचे वाटप होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आता उशीर झालेला आहे, डिसेंबरच्या महिन्याला सुद्धा उशीर होत आहे। त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे आणि कोणाकोणाला हप्ता मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे तुम्हाला सांगतो आहे। बघा, हा GR सुद्धा तुम्ही बघू शकता 20 जानेवारीला आलेला आहे। डिसेंबर हप्त्यासाठीच आलेला आहे। यासाठी सरकारने किती कोटी मंजूर केले तुम्ही बघू शकताय, तर 393 कोटी इतका निधी हा लाडक्या बहिणींसाठी जमा केलेला आहे। चेक हा डिपॉझिट केला गेलेला आहे। फक्त आता लाडक्या बहिणींचा इथं ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणी करतील त्यांचं पुढे काय होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास संपूर्ण माहिती मिळणार आहे। 2 ते 3 अशा गोष्टी मी पुढे सांगितल्या ज्या ऐकून तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि तुम्हाला त्या करणं गरजेचं आहे। अन्यथा तुमचा इथून पुढचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला हप्ता बंद व्हायला नाही पाहिजे, तर ती मी जी पुढे 2 ते 3 4 महत्त्वाची कामं सांगतोय ते तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे। आता बघा, आज कोणत्या जिल्ह्यांपासून वाटप सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे येणार, ह्या सगळ्यांची माहिती आपण पुढे एकंदरीत थोडक्यात पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं जे टेन्शन होतं लाडक्या बहिणींना की दादा ई-केवायसीचं काय, आपल्याला भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्स केल्या होत्या। त्यामुळे आपण अर्जसुद्धा तसं आपण सरकारकडे मागणी केली होती की लाडक्या बहिणींना 393 कोटी रुपये मंजूर झालेत डिसेंबर महिन्याचा हप्ता, पण तो पैसे का आले नाही, तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं की ई-केवायसी आहे। मग आपण त्यांच्यासाठी विनंती अर्ज केला होता की लाडक्या बहिणींना मुदतवाढ हे देणं गरजेचं आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे। शासकीय नोकरीला कुणी आहे का, तर तिथं होय करण्यात आलं होतं आणि अजून दुसरं काही डॉक्युमेंटसुद्धा ई-केवायसी करताना चुकले गेले होते। तर त्यासाठी आपण मागणी केली होती आणि त्या मागणीला कुठेतरी आपल्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं लाडके म्हणून मला आधी सगळ्यात अगोदर सांगा, कोणाकोणाची ई-केवायसी झालेली आहे, कमेंट्स करा पटापटा। ई-केवायसी कोणाची झाली आहे, कोणाची ई-केवायसी चुकलेली आहे आणि कोणाची ई-केवायसी पुन्हा एकदा करायची राहिली किंवा कोणी केलीच नाही तर त्यांनी करायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जिल्हा कोणता आहे। पहा, ज्या लाडक्या बहिणीची आता ई-केवायसी राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे, तर त्या लाडक्या बहिणींनी आता ई-केवायसी करायची आहे, अंगणवाडीमध्ये जाऊन करायची आहे। सध्या ऑनलाईन ई-केवायसी ही बंद आहे। तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन ई-केवायसी करणं गरजेचं आहे। याची मुदतवाढ 1 महिना आहे, परंतु आता उशीर करू नका, कारण उशीर झाला तर प्रॉब्लेम होईल। कारण कोणत्याही क्षणी आता डिसेंबरचा महिन्याचा हप्ता तुम्हाला पडू शकेल, मोबाईलवरती तुमच्या खटाखट पैसे येतील। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी असेल त्यांनाच पैसे मिळणार, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी नसेल त्यांना 1,500 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। मुख्य कारण तेच आहे, मी तुम्हाला सांगतोय। तुम्हाला पैसे न येण्याचं कारण म्हणजे ई-केवायसी आहे, आणि दुसरं कारण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे परंतु त्यांची यादी पुढे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेली आहे, RTO डिपार्टमेंटला दिलेली आहे, तर त्यांचं नाव जर तिकडच्या यादीत दिसलं तर त्यांना या यादीतून बाहेर काढलं जात आहे। कारण नियमावली आपल्याला माहितीच आहे, 2.5 लाखाच्या पुढं कोणी उत्पन्न करत असेल तर त्याला पैसे नाहीत। ज्यांच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा नाही, किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे अशासुद्धा लाडक्या बहिणींना तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही। परंतु बाकीच्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे,
ती म्हणजे त्यांना आता डिसेंबरसोबत लगेच तुम्हाला जानेवारी महिन्याचे सुद्धा 1,500 रुपये पडणार आहेत. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकंदरीत 3,000 रुपये तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी आता वाटपाला सुरुवात होऊ शकतात. आज सकाळी तुम्हाला वाटपाला सुरुवात होऊ शकते किंवा दुपारनंतरसुद्धा तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊ शकते. कारण कालच एक मोठी बैठक झाली. त्या मोठ्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आले होते. त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींबद्दलचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की ही योजना बंद का आहे, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे का येत नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींनी ठिय्या आंदोलनसुद्धा केलं होतं. त्यांनी अशी मागणी केली की आमचे पैसे का येत नाहीत. त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की EKYCचा प्रॉब्लेम आहे. तर EKYCसाठी सुद्धा आता आपण सवलत मागून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आमचा नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, तर नोव्हेंबरचा हप्ता न येण्याचं कारणसुद्धा तुम्हाला तेच असेल, EKYC किंवा तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढलं गेलं असेल. तर त्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन एकदा विचारायचं आहे की माझं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का. यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला EKYC केलं आहे का हे बघायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की माझं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे, तरी देखील मला नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, तर मी काय करायला हवं, तर ते तुम्हाला सांगतील. जर तुम्हाला त्याही पण हेल्प करत नसतील तर 181 या नंबरवरती कॉल करायचा आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं की हा टोल फ्री नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठलेही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता आणि त्याचं समाधान तुम्हाला तिथे मिळू शकतं. कुठला नंबर, 181 नंबर, या नंबरवरती कॉल करायचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मांडायचे आहेत आणि तुमचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील की हा मागचा हप्ता आला नाही, पुढचा हप्ता आला नाही, त्याचं काय करायचं आहे, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे समजावल्या जातील. आणि तिथं जरी नाही समजलं तर आपला चॅनल आहेच, आपल्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे की दादा मला पैसे आले नाहीत. तुम्हाला तुमची EKYC चुकली असेल तर तिथं काय करायचं आहे, EKYC चुकली असेल तर पुन्हा एकदा EKYC दुरुस्ती तुम्हाला करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा विनंती करून एकदा दुरुस्ती करून घ्यायची आहे. EKYC तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्यावेळेस सक्सेसफुल करायची आहे. जर ह्यावेळेस EKYC चुकली तर मात्र पुढे तुम्हाला एक संधी मिळणं अवघड आहे. पुढं तुम्हाला संधी मिळेल का EKYCची ही माहीत नाही. त्यामुळं आत्ताच एक संधी आहे. EKYC केली नसेल तर EKYC करणं गरजेचं आहे. चुकली असेल तर एक दुरुस्ती करण्याची संधी आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता पाहूयात कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होऊ शकते. तर बघा, जिल्ह्यांची नावं जर आपण बघितली तर मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा काही प्रमुख जिल्ह्यांपासून आज वाटपाला सुरुवात होऊ शकते. सोबतच जर आपण बघितलं बँकेत तर पोस्टाचं खातं आहे, सोबत SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, ICICI आहे, HDFC बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, कोटक बँक आहे. अशा जवळपास 8 ते 10 बँकेमध्ये आज वाटपाला सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या बँकेत जाऊन एकदा खातं चेक करा, चालू आहे का, आधार लिंक आहे का चेक करा, ट्रान्झॅक्शन चेक करा, बँकेत जाऊन सगळ्या चौकशी करा. कारण सगळ्यांना पैसे पडले ना आपल्याला पैसे नाही पडले की तिथं जास्त वाईट वाटतं. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे आहेत का एकदा चेक करा, सगळं व्यवस्थित चालू आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे. कमेंट्स करायचे आहेत. तुमचा जिल्हा कोणता, EKYC झाली का, किती हप्ते आलेत, तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, काही प्रश्न नवीन असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथं विचारायचे आहेत. कारण बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं पोचणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.